तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जो आम्ही मागीर आस्वाद घेतलीत ताच्या पयलीं आता आम्ही शिवसेनेचा 60वा वर्धापन दिवस साजरा करत आहोत. मी सर्वप्रथम विनंती करते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गजानन कीर्तीकर साहेब यांना त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला फुले अर्पण करून त्यांना अभिवादन करावे. तसेच विनंती करते की माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय आनंद दिघे यांच्या प्रतिमांनाही फुले अर्पण करून त्यांना आदरांजली द्यावी आणि तदनंतर त्यांनी मंचाभर आगमन करावे. तसेच व्यासपीठावरील इतर मान्यवर राज्यप्रमुख श्री उपेंद्र गावकर, राज्य संपर्क प्रमुख श्री सुभाष सावंत, जोरात टाळ्या होऊ द्या. सणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राब राबतो, जागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गरिबांची साथ, मदतीचा हात एकना, शत्रूंना मात करतो बिनधास्त, साऱ्या मुखात एकना, अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकना, जोरात टाळ्या, जोरात टाळ्या. करतो बिनधास्त, साऱ्या मुखात एकना. काय अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. बोलतो तसाच वागतो, वचनाचे मोल जाणतो, माणसातला देव हा. 60 वर्षापूर्वी ज्या वेळेला आम्ही ह्या ठिकाणी तरुण मुलं जी आहेत तिथे, त्यावेळेला आम्ही देखील एक तरुण होतो. 17, 18, 19, 20 काहीतरी वय असेल. ते पण लहान होते सगळे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, मुंबई ही आंतरराष्ट्रीय नगरी, मुंबई ही देशाची उद्यम नगरी, व्यापारी केंद्र, समुद्रकिनारा, या सगळ्या गोष्टी आकर्षित करत कच्छमधून, गुजरातमधून, दक्षिणेकडून टोळधाड मुंबईमध्ये येऊ लागली. आणि मूळ मुंबईकर जो मराठी माणूस जो आहे त्याच्यावरती अन्याय करू लागली. त्या भूमिपुत्रांवरती अन्याय, त्यांच्या नोकरीवरती गदा, त्यांचे जे काय मिळकत आहे ती मिळकत हडप करण्याचे धंदे, त्यांचा व्यवसाय दाबला गेला. त्या चिडीमधून आज ज्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली असे बाळासाहेब ठाकरे उभे राहिले आणि त्यांनी शिवसेना स्थापन केली. त्या शिवसेनेचा 19 जून हा स्थापना दिवस आज पहिल्या प्रथम अभिमानाने आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण साजरा करीत आहोत. तुम्ही प्रेमाने आशीर्वाद द्यायला आलात तर आम्ही सगळेजण मुंबईमधून आणि आमच्या जोडीला इथे असणारे पदाधिकारी सगळे, सुभाष सावंत आहेत, आमचे उपेंद्र गावकर आहेत, आमचा काशीनाथ मयेकर आहे, शांती नितकर, आमचा सुनील शांती नितकर, गणबा नाईक देसाई, सुहास खांडोळकर, हे सगळे जे सरदार आहेत आमचे इकडचे,
शिवसेनेचे आणि तुम्ही त्यांच्यासोबत काम करणारे कार्यकर्ते, महिला आणि ह्या सगळ्या लोकांच्या मदतीला आम्ही मुंबईवरून आपल्यासाठी ह्या ठिकाणी तुम्हाला ताकद देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. ताकद तुमच्या मागे, पूर्ण ताकद. सांगण्याचा उद्देश असा आहे की जी परिस्थिती शिवसेना स्थापन करताना बाळासाहेबांनी जी बघितली आणि जो लढा दिला, जो संघर्ष केला, तो संघर्ष आज देखील गोव्यामध्ये आपल्या सर्व गोमंतकवासियांनी करायला पाहिजे. त्यासाठी शिवसेना ह्या ठिकाणी ह्या गोमंतकात अवतरलेली आहे. निवडणुकीमध्ये यश मिळेल की नाही मिळेल, उमेदवार जिंकतील की नाही जिंकतील याची भ्रांत नाही आम्हाला. आम्हाला फक्त इकडे जी दादागिरी चाललेली आहे, भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळत नाहीत, कुलाघरं सेटलमेंट झोनमध्ये जाऊ चाललेली आहेत, इकडचा कास्तकार शेतकरी बेरोजगार होऊ चाललेला आहे, इकडच्या जमिनी नॉर्थकडची माणसं खरेदी करू लागलेली आहेत, घरं जायला लागलेली आहेत. याला आम्ही छाती ठोकपणे या गोमंतकात प्रतिबंध केल्याशिवाय गप्प बसणार नाही. अशा पद्धतीचा विडा, अशा पद्धतीचं धोरण घेऊन आम्ही येथे काम सुरू करणार आहोत. काम सुरू झालेलं आहे. 1 वर्ष झालं. गोव्यामध्ये तुम्ही कुठली मीटिंग लावा, सुभाषला म्हटलं स्थापनेसाठी बोलवा कोणाला तरी. नानोड्याला 25-30 लोक आली. म्हटलं वाढेल आणखीन. त्यांना कळलं पाहिजे आम्ही का येतोय. मला सांगा, आपसारखा 1000 किलोमीटर दूर असणारा पक्ष येतो, तृणमूल काँग्रेससारखा पक्ष येतो, निवडणूक झाली की पळून जातो. ज्या गोमंतकाशी आमचं भावनिक नातं आहे, ज्या गोमंतकाशी आमचं सांस्कृतिक नातं आहे, आमची आणि गोमंतकवासियांची नीतिमत्ता समान आहे. या गोमंतकामधले आमचे आराध्य दैवत मंगेशी, नागेशी, त्याच्यानंतर शांतादुर्गा, भगवती, हे सगळी देवस्थानं, त्याच्याबद्दल महाराष्ट्रामधल्या आमच्या सर्व मराठी माणसांना आदर आहे, त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, त्यांचा आशीर्वाद ते घ्यायला येतात. एवढं सगळं नातं आहे तुमचं आणि आमचं. हे पर्यटन स्थळ आहे, आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र. या पर्यटन स्थळामध्ये इकडचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे, समुद्रकिनारा आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आनंद लुटायला येतात देशभरातली, जगातली माणसं. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्याच्यातून निर्माण होणारा जो रोजगार आहे, जो उद्योग आहे, त्या उद्योगामध्ये आमचा गोमंतकातला कुठला भूमिपुत्र त्या ठिकाणी त्याला नोकऱ्या मिळतात, त्याच्या नोकऱ्या हिरावल्या जात आहेत. कास्तकार त्या ठिकाणी उजाड पडत चाललेला आहे. त्या सगळ्याला आम्ही त्या ठिकाणी रोख लावणार आहोत. आणि हे सगळं करण्यासाठी आम्ही संपूर्ण या गोमंतकातल्या 40च्या 40 विधानसभेमधून आमचे कार्यकर्ते तुमच्यासोबत येतील. तुम्ही त्या ठिकाणी जनतेपर्यंत संपर्क साधा, आमचा उद्देश काय तो समजून सांगा आणि कुठल्याही परिस्थितीत या गोमंतकामध्ये इकडच्या भूमिपुत्रांवरती अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. हे सगळं आणि हे काय आजच्या गोव्यामधला हा पहिला वर्धापन दिन आणि हा वर्धापन दिनामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने इथे काही पत्रकार बंधू बसलेले आहेत, ते मीडियावाले आलेले आहेत, त्यांच्या साक्षीने सांगतो की गोमंतकामध्ये आम्ही अन्याय भूमिपुत्रांवरती होऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि आमची सर्व ताकद तिकडच्या गोमंतकवासियांच्या मागे उभी राहू, करून देऊ. गोवा स्वतंत्र झाला, आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर 14 वर्षात 61 साली त्यावेळेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष स्थापन केला भाऊसाहेब बांदोडकरांनी. त्यांनी चांगलं संपूर्ण
गोव्याला दिशा दिली, सांस्कृतिक जे नातं आहे महाराष्ट्राचं ते कायम ठेवलं. गोवा ज्या वेळेला पोर्तुगालशी लढत होता त्या काळातल्या तरुणांनी त्या ठिकाणी सशस्त्र क्रांती केली, पोर्तुगीजांशी लढा दिला. त्या लढ्यासाठी महाराष्ट्रामधून निशस्त्र सत्याग्रही सुद्धा या गोव्यामध्ये येत होते. एवढं नातं आपलं आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या गोव्यामध्ये कुठल्याही नागरिकांवरती अन्याय जर होत असेल तर आम्ही संघटितरित्या त्याचा प्रतिबंध केल्याशिवाय राहणार नाही, असा विडा आम्ही या ठिकाणी उचललेला आहे. आणि म्हणून तुम्ही इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आलात. जास्त वेळ तुमचं भाषण करून घेणार नाही मी. इथे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे, तो तुम्ही बघा. पण ह्या गोव्यामध्ये एक सरप्राईज मला द्यायचं आहे. गोमंतकामधल्या आमचे तालुका प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी, ह्या सगळ्यांसाठी, आमचे जिल्हा प्रमुख, कार्यकर्त्यांसाठी ते सरप्राईज. मगाशी गाणं आपण ऐकलं, आपण फार मोठ्या उत्साहाने गायला लागलात, टाळ्या वाजवायला लागलात. आता हे गीत जे आहे, जे मी तयार केलं आहे आजच्या ह्या वर्धापन दिनासाठी, हे गीत ते ऐका आणि गोव्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये ते धून वाजू देत. त्या गीताबद्दलची 1 मिनिट माहिती गौरव कळमकर देतील आणि त्या गीताची धून या ठिकाणी वाजवली जाईल. आमचा मराठी राज्यभाषा व्हावी, भाषावार प्रांतरचना झाली देशात. महाराष्ट्राची मराठी राज्यभाषा, तशी गोमंतकाची कोकणीबरोबर मराठी राज्यभाषा व्हावी, याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. ही शिवसेनेची भूमिका आहे. वर्तमानपत्राच्या वार्ताहरांना माझी विनंती आहे की आमची भूमिका आपण जनतेपर्यंत पाठवावी. हां, आता छत्र्या दिसतील तुम्हाला. छत्र्या म्हणजे काय आमिष नाही. छत्र्या पाऊस असला की प्रत्येकजण घेतो. पण आम्हाला वाटलं आमचा वर्धापन दिन आहे, वर्धापन दिनानिमित्ताने आपल्याला काहीतरी भेट द्यावी. शिंदे साहेबांनी सांगितलं की गोमंतकामध्ये वर्धापन दिन करता, तर काय त्यांना देणार. म्हटलं आता पाऊस आलेला आहे, पाऊस तर काय पडत नाही अजून. पाऊस आला आहे तर पावसामध्ये आपण छत्री देऊया. म्हणजे ह्याचा अर्थ असा की तुमच्या डोक्यावरती शिवसेनेचं छत्र आम्ही दिलेलं आहे. आम्ही छत्र दिलेलं आहे, ते तुम्ही प्रेमाने स्वीकार करा. कमी पडलं तर आणखीन आम्ही आणू. गळ्यामध्ये गमजे देणार. आणि उद्या उन्हाळा सुरू झाला की टोप्या देखील जोडणार डोक्यावरती. तर आता हे सरप्राईज गोव्यामधील शिवसेना कानाकोपऱ्यात, शेतामध्ये, डोंगरामध्ये, सर्व ठिकाणी गुंजली गेली पाहिजे. म्हणून हा सरप्राईज जो आहे त्याबद्दलचं विवेचन गौरव कळमकर माझे प्रिय करतील. धन्यवाद भाऊ. जय गोमंतक. सगळ्यांनी हात बाहेर करून आमच्या गोमंतकाचा विजय करवत आहे. जय गोमंतक, जय गोमंतक, जय जय गोमंतक. महाराष्ट्राचं आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवछत्र प्रभू शिवाजी महाराज यांका मानाचं मुजरो करून आज आम्ही जो वर्धापन दिन या हांगा सेलिब्रेट करता, ते सेलिब्रेट करपाक ज्यांनी आमकां संधी दिली, ज्यांनी पुऱ्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये, पुऱ्या देशान हिंदुत्वाचो पताको फडकावलो आणि ज्यांच्यामुळे आज आम्ही हांगा आपलो शिवसेनेचो 60वो वर्धापन दिन साजरो करता, ते सन्माननीय आदरणीय शिवसेना प्रमुख हिंदवी सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांका मानाचा मुजरो. ताळी जोरान जाऊन द्या बाळासाहेबांच्या नाव येयल्यार. आणि जोरान
आज आम्ही जे सेलिब्रेट करता 60वो दीस म्हणून तुमका सगळ्याक विनंती सेलिब्रेशन म्हणजे कितें तर बाळासाहेबांच्या प्रती आपलं समर्पण आपले अभिवादन आपलं नमस्कार आणि याच्यासाठी 60 सेकंड तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजवून आज तो आनंद साजरा करून जाय 60 सेकंड ओनली जोरान टाळेचो जोर वाढत असून जाय छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जय भवानी जय शिवाजी आज आम्ही इतक्या उत्साहान हांगा ज्यांच्या मार्गदर्शना सकेल हांगा सगळे जमला ते शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या देशात ज्यांचे काम आज वयता पुऱ्या देशात जांका लोक मानता असे आमचे सर्वांचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांक नमन करता युवा नेता श्रीकांत साहेबांक नमन करता आणि शिवसेना प्रमुखांबरोबर गेले 50, 60, 5 दशक ज्या मनशान काम केले ज्या मनशान आपले जीवन अर्पित केले शिवसेनेचा नेता म्हणून ज्यांनी काम केले आणि त्याचबरोबर मुंबई 2 टाइम जे खासदार म्हणून ज्याने पद भूषवले 4 टाइम 4 फाट आमदार झाला मंत्रीपद भूषवले आणि आज या गोव्यात शिवसेनेची मूर्तमेढ रोपाक येलेले आपले सगळ्यांचे आदरणीय गजानन कीर्तिकर साहेबांसाठी जोरदार टाळी जाऊन जाय आमचे राज्य प्रमुख आमचे राज्य संपर्क प्रमुख सुभाषकांता सावंत राज्य प्रमुख उपेंद्र गावकर आमचे राज्य सचिव आमचे काशीनाथ मयेकर अरुण मोरे समन्वयक आमचे उपस्थित व्यासपीठावर सगळे माझे मित्र मंडळी आणि माझ्या माता भगिनो तुमका जय गोमंतक आज आम्ही कित्याक हांगा उभे आसा आज आपण इथे का सेलिब्रेशन करतो कारण 60 वर्षापूर्वी ज्या महामानवाने ज्या महापुरुषांनी सर्वसामान्य तळागाळातला समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी जे परप्रांतीयाचे लोंढे भूमिपुत्रावर अन्याय करत होते त्या अन्यायाच्या विरोधात वाटा फोडण्यासाठी ज्या पक्षाचा जन्म झाला तो पक्ष म्हणजे शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेला आज तुमचा आमचा शिवसेना ह्याची निर्मिती यासाठी झाली होती की सर्वसामान्यावर होणारा अन्याय दूर झाला पाहिजे जी 60 वर्षापूर्वी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होती आज आमच्या गोव्यामध्ये देखील जवळजवळ तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आमच्या गोव्यामध्ये 39A खाली आमच्या पुत्रांच्या जमिनी ह्या परप्रांतीयाच्या घशात घालण्याचा कार्यक्रम इकडच्या सरकारने सुरू केलेला आहे आपल्याला मान्य आहे का 39A आपल्याला मान्य आहे की नाही मोठ्याने बोला तुम्हाला विचारतो मी मान्य नाही याच्या माध्यमातून आपल्या जमिनी हे धनदांडग्याच्या घशात जातील आणि आपला भूमिपुत्र इथून विस्थापित होईल आणि म्हणून गजानन कीर्तिकर साहेबांनी ही मूर्तमेढ रोवली आहे की नाही येथील भूमिपुत्रावर अन्याय होऊ देणार नाही येथील भूमिपुत्रांचा हक्क मारू देणार नाही आणि त्याच्यासाठीच आजचा वर्धापन दिवस आपण निवडला आणि सरकारला इशारा पण आहे की तुम्ही जर आमच्या गोवेकर आमच्यासाठी सगळ्यात पहिली गोवा आहे गोव्याचं हित आहे शिवसेनेचं हित हे गोव्याच्या हितमध्ये दडलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जर गोवेकरांवर अन्याय झाला अत्याचार झाला तर शिवसेना गप्प बसणार नाही आजच्या कार्यक्रमातून हा इशारा सरकारला दिला आहे आज अनेक योजना आहेत आज आमच्या उत्तर गोव्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही आहे आज स्मार्ट मीटरचा घोटाळा चालू आहे स्मार्ट मीटर तुम्ही लावता गोव्यामध्ये
पण आमच्या मूळ गोवेकरला कोणती मदत नाही आहे. शिवसेना आपल्याला स्मार्ट मीटरमध्ये ज्या काय अडचणी आहे त्या दूर करण्यासाठी गजानन कीर्तिकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करेल, लढा देईल, पण गोवेकरांना न्याय मिळवून देईल. आज आम्ही यासाठी इथे आलोत. मी देखील गोव्याचा सुपुत्र आहे. माझे पूर्वज गोव्यामध्ये होते. मी पेडणेकर आहे आणि तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटतो की एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला हा राजू पेडणेकर जो झोपडपट्टीमध्ये राहणारा एक कार्यकर्ता आहे. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेमुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 वेळा नगरसेवक पद भूषवण्याचं संधी मला प्राप्त केली. हा गोव्याकरांना दिलेला मान आहे. आज तीच परतफेड करायला आम्ही इथे आलो आहोत. का आपल्यामधून एखादा आमदार, नगरसेवक, खासदार सर्वसामान्य जनतेतला होऊ शकत नाही? का या गोव्यामध्ये सगळे धनदांडगे आणि जे प्रतिष्ठित लोक आहे पैशाच्या जोरावर आपण निवडणुका लढून जिंकण्याचा जो प्रयत्न करता तो आणून टाकण्यासाठी आज कीर्तिकर साहेबांनी पण केला आहे. आजची ही जे नियोजन आहे, जी आपली उपस्थिती आहे, हे कीर्तिकर साहेबांच्या नियोजनाचं फळ आहे. आणि मी कीर्तिकर साहेब, आम्ही तुम्हाला वचन देतो की जोपर्यंत सगळ्यांच्या वतीने आणि तुमच्या सर्वांच्या वतीने वचन देऊ की नको? देऊ ना? हातवर करून बोला, देऊ ना? कीर्तिकर साहेब, आपण सर्व मिळून तुमच्या नेतृत्वाखाली गोव्यामधून शिवसेनेचा आमदार, शिवसेनेचे नगरसेवक आणि शिवसेनेचे खासदार निवडून जोपर्यंत पाठवत नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नाहीये. बरोबर? सगळ्यांनी मुठ्ठी आवळून सांगा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जिंदाबाद, जिंदाबाद. आज व्यासपीठावर बसलेले जे काही मंडळी आमचे पदाधिकारी आहेत, हे सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक या ठिकाणी त्यांना मी मानाचा मुद्रा सर्वांना करतो. कारण आम्हाला मुख्य म्हणजे गजाभाऊंचं भाषण आम्हाला फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांची कारकिर्दी या मुंबईमध्ये आम्ही त्यांच्यावर लहानाचे मोठे झालो, पण त्यांच्यासारखा कुशल नेतृत्व आज जे गोव्याला लाभलं आहे ना, उद्या गोव्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. एक एक गोष्टाची चर्चा केली आहे त्यांनी. माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, गोव्यातल्या पाहुणे, तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला एक महत्त्वाचं पदाधिकारी म्हणून गोव्यात नेमलेलं आहे. गोव्याच्या प्रश्नाचा आवाज उठवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता तुम्हाला म्हणून पद दिलेलं आहे. त्या पदाची गनिमा आपण समजायला पाहिजे. तुम्ही नुसतं शिवसेनेचे पदाधिकारी नाही, तुम्ही जे पदाधिकारी आहात तर या संपूर्ण आलेल्या जनतेचा एक विश्वास म्हणून तुमच्याकडे बघितलं जाणार आहे. मग गोव्यातले अनेक प्रश्न भाऊ या ठिकाणी मांडणार आहेत. मी त्या प्रश्नाला मी हात घालत नाही. भाऊने कॅबचा रिपोर्ट सुद्धा वाचून दाखवलेला आहे पत्रकारांना. आम्हाला बाकी कोणाचं काय माहिती नाही, पण याच्यानंतर गोव्यामध्ये जर गोमंतक जनतेवरती जर अन्याय कुठे झाला, त्या दिवशी शिवसेना त्यांच्यावरती, विरोधकावरती तुटून पडतील आणि इतका जवाब पत्तरचे देण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे, एवढं मात्र विसरता कामा नये. गोवा, गोमंतक आमचा प्राण आहे. आम्ही या गोव्यातले सुपुत्र आहोत. जे नेतृत्व किती दिवस खचत पडलं होतं, ते नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांनी हातात घेतलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब या गोव्यावरती प्रेम करतात. जसे बाळासाहेब प्रेम करत होते तसे आम्हाला बाळासाहेबांच्या रूपामध्ये एकनाथ शिंदे साहेब आज दिसायला लागलेले आहेत. आणि त्यांनी ज्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे ते म्हणजे गजाभाऊ कीर्तिकरांवरती. आम्ही ज्या ज्यावेळी गोव्याचे प्रश्न घेऊन जातो त्यावेळेला भाऊ विचारात पडतात, काय करायचं, कसं करायचं.
आणि आज भाऊ मी मोठी गोष्ट करत नाही. मी 1989 पासून तुम्ही पण आणि मी पण काम करत होतो. त्यावेळेला बाळासाहेबांचा आशीर्वाद होता. पण आज हे जे चित्र दिसतंय ना, हे सर्व तुमच्या कुशल नेतृत्वाचं काम आहे. मात्र तुम्हाला मी विनंती करतो, आणि बंधू आणि भगिनींनो, ही नुसती शिवसेना नाही, हा ज्वलंत विचार आहे, ज्वलंत आग आहे. माझ्या गोमंतकावरती कुठच्याही परप्रांतीयाने जर विरोध केला आणि अन्याय जर आमच्या गोमंतकावरती कोणावर झाला, तर पहिले आमचे पदाधिकारी तुमच्यासाठी धावून येते. हे तुम्हाला या ठिकाणी आज वर्धापन दिनाचं तुम्हाला वचन देतो. मला आपल्याला एकच सांगायचं आहे की का आज गजाभाऊ या ठिकाणी ठाण मारून 3 दिवस बसलेले आहेत. कशासाठी बसलेले आहेत? आम्हाला एक ऐकायला मिळतं ते गजाभाऊ या ठिकाणी बोलणार आहेत. आमचे हे राज्यकर्ते जर अशा प्रकारे आमच्या लोकांना दुय्यम स्थान देणार असतील, स्थानिक लोकांना, तर ते कदापि सहन केलं जाणार नाही. बस झालं आतापर्यंतची सहनशीलता, सुशागातगिरी बस झालं. आता बनायचं आहे ते आक्रमक बनायचे, कामासाठी आक्रमक बनणार आहोत. ते भाऊ बोलतीलच आपल्या भाषणामध्ये. मी फक्त एक गोव्याचा सुपुत्र म्हणून माझंसुद्धा या ठिकाणी फॅमिली आहे, मोठी परिवार आहे. मी आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो, आज जे भाऊ बोलतील, आज जे विचार मांडतील, ते तुम्ही लक्षात घ्या कशासाठी आणि का, आणि त्याचं पाठपुरावा कोण करतो आहे. म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, कारण भाऊंचं मार्गदर्शन फार महत्त्वाचं. तुम्ही ऐका, एवढा वर्षाचा 50 वर्षाचा अनुभव आहे त्यांना. 50 वर्षापेक्षा जास्त झाली. आम्हाला तेव्हा माहिती पण नव्हतं, तेव्हा भाऊ त्या ठिकाणी शिवसेनेचे काम करत होते. आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांचे लाडके कार्यकर्ते म्हणून, लोकाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मुंबईमध्ये काम पाहिलं. आणि म्हणून तेच परिस्थिती आता जे गोमंतकामध्ये जे चाललेलं आहे त्याची उहापोह साहेब करणार आहेत. पण मी जास्त वेळ न घेता, आपण या ठिकाणी विश्वासाने आलेला आहात. आपण या ठिकाणी आई शांतादुर्गाचा आशीर्वाद घेऊन आलेला आहात. कवळे रामनाथीचा आशीर्वाद घेऊन आलेला आहात. महादेवाचा आशीर्वाद घेऊन आलेला आहात. मी तुम्हाला या ठिकाणी संपर्क प्रमुख म्हणून वचन देतो की तुमचा विश्वासघात होणार नाही. तुम्ही शिवसेनेवरती आशीर्वाद द्या. तुमच्या या गोमंतकाचं भलं केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. जय हिंद, जय गोमंतक. बोला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा, माननीय गजानन कीर्तिकर साहेबांचा, तुमच्या सगळ्यांचा. आज मी तुमच्या समोर जो इथे उभा राहिलो आहे, मी गोव्याचा नाही. मी स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचा सरचिटणीस आहे आणि या गोवा राज्याचा समन्वयक आहे. मुळात या गोवा राज्याचा समन्वय मला करायची गरजच काय होती असा प्रश्न मला स्वतःला पडला होता. पण नंतर जेव्हा गजाभाऊंकडनं कळलं की स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ ज्या पद्धतीने मुंबईत काम करतो आहे, त्याच धर्तीवर आणि त्याच प्रकारे स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे आमचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या गोव्यामध्ये येणाऱ्या काही कालावधीमध्ये आत्तासुद्धा काही पदाधिकाऱ्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि पुढील निवडणूक होईपर्यंत आमचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते या गोव्यात तुमच्यासाठी काम करणार आहेत. महासंघाचा कुठलाही पदाधिकारी जो या गोव्यासाठी काम करतो आहे, त्याला गोव्यामध्ये कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. तो इथे निवडणूक लढवणार नाही, त्याला निवडणूक लढण्यात इंटरेस्ट नाही. पण गोव्यामधले जे तुमच्यातले आणि तुमच्यासारखे जे कुणी उत्कृष्ट असे नेते आहेत, या नेत्यांना कसं पुढे आणायचं, त्यांना कसं मार्गदर्शन करायचं आणि त्यांनी कसं या गोव्यात उभं राहायचं हे शिकवण्याकरता आणि त्यांना सहकार्य करण्याकरता त्यांच्या विभागामध्ये, त्यांच्या विधानसभेमध्ये, त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी कसं काम करायला पाहिजे याचं मार्गदर्शन नुसतं नाही तर त्यांच्याबरोबर राहून काम करण्याकरता आम्ही स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी दिलेली आहे.
आता हे स्थानिक लोकाधिकार महासंघाचे पदाधिकारी म्हणजे नेमके कोण आहेत? स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाचे पदाधिकारी म्हणजे मुंबईतील विविध आस्थापना, बँका, विमा कंपन्या, मोठमोठ्या IT कंपन्या, अशा अनेक आस्थापनांमध्ये उच्चपदी काम करणारे की ज्यांना स्वतःला 5 आकडी 6 आकडी पगार आहे, असे हे लोक आज तुमच्यासाठी स्वतःची 5 दिवस रजा घेऊन स्वतःच्या कुटुंबाला सोडून या गोव्यामध्ये तळ मांडून ठोकून आहेत. हे कशा करता? तर गोव्याच्या जनतेवर होणारा अन्याय हा त्यांना सहन होत नाही, आम्हाला होत नाही. कारण लोकाधिकार सेनेचा कुठलाही कार्यकर्ता हा कायम अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारा आहे. आणि म्हणूनच गजानन कीर्तीकर हे स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष आहेत. तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून या गोव्यामध्ये त्यांना मदत करण्याकरता, गोव्याच्या पदाधिकाऱ्यांना मदत करण्याकरता, गोव्याच्या जनतेला मदत करण्याकरता आम्ही स्थानिक लोकाधिकार सेनेचे सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी या गोव्यामध्ये कालपासून कामाला, गेल्या 8 दिवसापासून कामाला सुरुवात केली आहे. ती येणारी निवडणूक होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला कुठेही आम्ही काही कमी पडू देणार नाही. स्थानिक लोकाधिकार समिती पूर्ण ताकदीने या गोव्याच्या जनतेच्या, गोव्याच्या पदाधिकाऱ्यांच्या मागे पूर्णपणे उभी राहील. एवढंच मी आपल्याला अभिवादन देतो आणि आपणा सर्वांना उत्कृष्ट निरोगी आयुष्य मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय गोमंतक.